नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आताच खूप मोठा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये मात्र खूप जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता मात्र इकडे लवकरच आता जे काही सावलीचं रहस्य इकडे मोनिकाला जाणून घ्यायचं असतं ते रहस्य आता शुद्धीवर आलेला खंड्या सांगणार. पण तोवर मात्र जेव्हा तो सांगतो तेव्हा तिसराच व्यक्ती ऐकत मात्र मालिकेमध्ये खूप मोठा धमाका आणि खूप आनंदाचं वातावरण आता प्रेक्षकांमध्ये बघायला मिळणार आहे. हो, तर इकडे मात्र खरं काय हे रहस्य असतात, खरंच खंड्या शुद्धीवर आलेला आहे का, हा काय होता नेमका लेटेस्ट प्रोमो, हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता खंड्या 2 दिवसापासून शुद्धीवर येतो, पण मात्र तो एक नाटक करतो. कारण त्याला माहिती असतं की या भैरवीच्या आणि राजकुमारच्या तावडीतून एकच व्यक्ती त्याला वाचवू शकतो, ते म्हणजे मोनिका. आता मोनिका हीच त्याला वाचवू शकतो, फक्त मोनिका मेहेंदडेच त्याची या राजकुमारपासून आता वाचवणी करू शकतो. म्हणून 2 दिवसापासून आता इकडे मात्र भैरवीच्या घरी इकडे आता हा खंड्या शुद्धीवर आलेला असतो आणि तो फक्त एका मोक्याची वाट बघत असते, तो म्हणजे की आता कधी या भैरवीच्या तावडीतून इथून आपण निघून जायचं आणि मोनिकाच्या, कारण त्याच्यापाशी मोबाईल नसतो, काहीच नसतो आणि मोनिकाच्या भेटीनंतरच आता आपला स्वतःचा जीव वाचवायचा असं त्याने स्वतः प्लॅन केलेला असतो. तर इकडे मात्र खूप आकांताच्या तिलोत्तमाने खूप काही केलेलं असतं आता भैरवीसोबत मिळून, की आता ओवीला म्हणजेच इकडे सावलीच्या शिष्याला गाणं गायचं नसतं, पण आता विठ्ठलाच्या कृपेने इकडे ओवी सिलेक्ट झालेली असतं आणि आता तिला पंढरपूरला घेऊन गेलेले असते. ते म्हणजे इकडे आता सावली आणि ओवी पंढरपुरात गेलेले असतात. तर दुसरीकडे आता सारंग अबीरचा पेपर असतो आणि म्हणून त्याच्या पेपरसाठी आता तो अबीरवर लक्ष ठेवून असतो, त्याचा अभ्यास घेत असतो आणि दुसऱ्या दिवशी असतो तो म्हणजे अबीरचा पेपर. आता अबीरच्या पेपरच्या दिवशी जेव्हा सारंग इकडे मात्र त्याला शाळेत सोडून येतो आणि घ्यायला जातो. आता घ्यायला जायच्या नंतर अबीर आता पुन्हा बोलतो की नाही, मला ना आज माझं मन होतं आहे की मला ना आईस्क्रीम खायचं आहे, चला ना ओवीचे बाबा सुपरमॅन, जाऊ ना आपण आईस्क्रीम खायला. तेव्हा आता लगेच इकडे आईस्क्रीम खाण्यासाठी सारंग आता इकडे अबीरला घेऊन जातो. तेवढ्यातच त्याच्यावर लक्ष जातं, ते म्हणजे आता खंड्याकडे. कारण खंड्या आता एक असा जबरदस्त मोका बघून आता इकडे भैरवीच्या गुंडांच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवत आता सरळ मेहेंदड्यांच्या घरी जाण्यासाठी निघतं. तर आता खरंच हा खंड्या एवढा घाबरत घाबरत कुठं चालला हा शोधण्यासाठी मात्र एका चिठ्ठीवर आता तो लगेच तिथं एक लिफाफा घेतो आणि त्या लिफाफावरती सरळ जे काही रहस्य तिने राजकुमारपासून लपून ठेवलेले असतात, सावलीचे रहस्य माहिती असतात, ते लिहितो. तेव्हा आता इकडे मात्र शंका वाढते आता इकडे सारंगची. तेव्हा आता सारंग लगेच अबीरचा हात हातात पकडतो आणि खंड्या जिथं जिथं जातो ना, कारण खंड्याचं मूळ स्थान काय आहे, खरंच खंड्या कोणाच्या सांगण्यावरून आता 8 वर्षांच्या अगोदर इकडे ओवीला मारण्याचा प्लॅन करत होतो हे त्याला शोधायचं असतं. पण सारंगला असं वाटते की नाही, जेव्हा आपण एक मोका येणार तेव्हाच खंड्याला धरू, कारण तो नेहमीप्रमाणेच मला बघून मात्र पळून जाणार. तर आता लगेच सारंग त्याच्या मागावरती असतो. आता तो सरळ मोनिका, कारण त्याच्याकडे काही नंबर वगैरे काही नसतं, तर तो मोनिका शोधण्यासाठी सरळ मेहेंदड्यांच्या घरामध्ये जातो. तेव्हा आता तिथं लपून थांबतो. तेव्हा सारंगचा आता दुसरीकडे मात्र खूप मोठा सारंगला धक्का बसतो की खरंच हा आपल्या मेहेंदड्यांच्या घराच्या बाहेर नक्की करतो तरी काय. तेव्हा अबीर बोलते की ओवीचे बाबा, तुम्ही मला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जाणार होते ना, मग इथं काय करता. तेव्हा आता अबीरला लगेच सारंग सांगतो की हे बघ, तो गुंड आहे ना, त्याचं काही ना काहीतरी प्लॅन चाललेला आहे अबीर बाळा, आणि थांब आपण थोड्या वेळाने आईस्क्रीम खायला जाऊ. खरंच हा गुंड माझ्या घराच्या बाहेर काय करतोय, खरंच कोणावरती वास ठेवतो हे मला बघायचं आहे. म्हणून तू थोडा शांत हो, कारण आपला आवाज जर त्याला गेला तर तो पडून जाणार. तेवढ्यातच आता इकडे मात्र मोनिका कॉलवर बोलत बाहेर येते आणि सरळ तिच्या समोर आश्चर्यजनक तिला धक्काच बसतो की जो खंड्या आतापर्यंत त्या खंड्याला ती शोधत होतो, जो खंड्या बेशुद्ध अवस्थेत होतो, तो आता शुद्धीवर सरळ तिच्या समोर तिला उभा दिसतो. तेव्हा तो आता
खंड्याला असं समोर बघून मात्र मोनिकाला खूप आनंद होतो. पण इकडे मात्र आता सारंगला खूप मोठा धक्का बसतो की जो गुंड काही वर्षापूर्वी ओवीला मारत होतो त्याचं कनेक्शन नेमकं या मोनिकाशी काय आहे खरंच आता म्हणून जाणून घ्यायचं. म्हणून तो आता त्या दोघांच्या जे काही बातचीत होते ते ऐकू येईल अशा ठिकाणी जाते. तेव्हा आता मोनिका लगेच बोलते की खंड्यात तू काय करतो इथंच आणि तू कधी शुद्धीवर आला, तुला कोणी बघितलं तर नाही ना, असं बोलत आता लगेच जे काही गेस्ट हाऊस असते त्या गेस्ट हाऊसच्या मध्ये आता इकडे मोनिका घेऊन जाते. तर आता सारंग आणि अबीर सुद्धा त्यांच्या मागावरती जातात. तेव्हा आता लगेच पुन्हा मोनिका बोलते की कुठं होता खंड्या. तेव्हा खंड्या आता बोलायला लागतो की तुम्ही त्या दिवशी भैरवीच्या घरी आल्या होत्या ना, मी शुद्धीवर होतो, मला असं वाटायचं की तुमच्या समोर यायचं पण माझा नाईलाज होता, मी कसा तरी माझा जीव त्या भैरवीच्या आणि तुमच्या नवऱ्याच्या ताब्यातून वाचवून तुमच्यापर्यंत पोचलेलो आहे, मला माहिती नाही किती कष्टानं मी इथपर्यंत पोचलेलो आहोत. तेव्हा आता इकडे लगेच मोनिका बोलते की तुझ्या हातात काय आहे खंड्या, सांग मला. तेव्हा खंड्या बोलतो की हे बघा, मी याच्यात खूप मोठा पुरावा लिहिलेला आहे. जे 8 वर्षापूर्वी मी त्या मुलीला सावली जोडून घेतलेलं होतं, ती मुलगी काय आहे, कुठे आहे, काय करत आहे, सविस्तर मी या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे. आता मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, पण या चिठ्ठीत वाचून तुमच्या समोर खूप मोठे पुरावे लागणार आहे. तेव्हा मात्र इकडे आता लगेच मोनिका बोलते की ठीक आहे, मी हा पत्ता देतो, तू तिथं माझी माणसं राहता, तू लगेच त्यांच्याकडे जा, म्हणजे तू सेफ राहणार आणि मी तिथंच येऊन तुला बाकीचं तुझ्याशी बोलतो. तेव्हा आता खंड्या लगेच मोनिका जोडून एक पत्ता घेतो, ॲड्रेस घेतो आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोनिकाचा अड्डा असतो, काही गुंड तिने पालू ठेवलेले असतात, त्या ठिकाणी आता इकडे मात्र हा खंड्यात जातो. तेव्हा आता इकडे मात्र आश्चर्यचकित झालेला आता हा सारंगच्या मनात खूप मोठ्या प्रश्नांची पालवी फुटते की खरंच या खंड्या नावांच्या गुंड्याची मोनिकाशी नेमकं कनेक्शन काय. आणि हा सांगत होता की सावली जोडून 8 वर्षापूर्वी ज्या मुलीला घेतलं ती कुठे, म्हणजे काय खरंच ती मुलगी ओवी आहे का. म्हणून आता मात्र त्या चिठ्ठीच्या शोधा आता मोनिका ती चिठ्ठी वाचण्याच्या अगोदर आपल्याला वाचायचं असं सारंगने ठरवलेलं असतं. तेव्हा आता जशी चिठ्ठी खंड्याने तिच्या हातात दिलेली असते तशी सेम चिठ्ठी आता सारंगसुद्धा तेवढ्यात त्याच्या रूममधून आणतो आणि लगेच आता सारंग अबीरला प्लॅन करण्यासाठी सांगतो की हे घे, हे तू चिठ्ठी घे आणि लगेच ती चिठ्ठी तू त्या आंटीला धक्का मारत बदलून घे आणि तेवढ्यातच माझ्या हाती दे आणि ही चिठ्ठी त्यांच्या हाती दे. आता अबीर तसाच करतो जसं त्याला सारंगने सांगितलेलं असतं. तो लगेच आता मोनिकाकडे जातो आणि तिला जबरदस्त धक्का मारतो. तेवढ्यातच इकडे आता सारंग येतो आणि ती चिठ्ठी बदलतो. ज्या चिठ्ठीवर काहीही लिहिलेलं नसतं चिठ्ठी आता सरळ इकडे मोनिकाच्या हातात देतं आणि ज्या चिठ्ठीवर खंड्याने 2 मोठ्या रहस्याचा उलगडा केलेला असतो ती आता सारंगच्या हातात लागते. आता सारंग लगेच बेडरूममध्ये अबीरला घेऊन जाते आणि बोलते की बाळा हे घे, तू व्हिडिओ गेम खेळ, काही वेळ मला काही काम आहे महत्त्वाचं, मला शांत डोक्याने करू दे. तेव्हा आता ती चिठ्ठी उघडते. तेव्हा मात्र आता त्याच्यात असं लिहिलेलं होतं की जी सारंग मेहेंदड्यांकडे मुलगी आहे ती सावलीची मुलगी आहे. तेव्हा मात्र आता खूप मोठा आश्चर्याचा धक्का आता सारंगला पोहोचतो. हे एक मोठं रहस्य आता इकडे मात्र सावलीचं आणि ओवीचं काय कनेक्शन आहे, ओवी ही सावलीचीच मुलगी आहे हे समजलेलं असतं. तर मात्र काही वर्षापूर्वी जे काही डिवोर्सचे पेपर आता राजकुमारने सावली सारंगला पाठवलेलं होतं आणि राजकुमारमुळेच इकडे सावली सारंग एकत्र होऊन त्यांच्या मुलांना जे सारंग सावलीची ही मुलगी आहे ओवी आणि अबीर यांना मारण्याची सुपारी मला दिलेली होतं असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. अशा प्रकारे आता खंड्याला आणि मोनिकाला बोलताना बघून एका चिठ्ठीमुळे खूप मोठ्या 2 रहस्याचा उलगडा आता इकडे वारीच्या अगोदर आता सारंग समोर झालेला आहे. तर सारंग आता अबीरला याबद्दल काहीही सांगत नाही, कारण आता त्याला सर्वात अगोदर ही चिठ्ठी दाखवत आता सावलीशी बोलायचं असतं की खरंच म्हणजे अबीर आणि ओवी माझी मुलं आहेत का याबद्दल. तर प्रेक्षकांनो खरंच इकडे मात्र आता वारीच्या अगोदर सारंगच्या जीवनात खूप मोठा आनंद येणार आहे आणि आनंदाची ही वारी आता सर्व प्रेक्षकांना खूप आनंद देऊन जाणार आहे. तर अशाच सावळ्याची जणू सावली या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.